राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना ही आग्रही असल्याचं कळतंय। राहुरीच्या पोटनिवडणुकीसंदर्भामध्ये मातोश्रीवरती अगदी थोड्याच वेळामध्ये बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे। राहुरी आणि नाशिकमधील स्थानिक पदाधिकारी हे मातोश्रीवरती सध्या पोहोचलेले आहेत। माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे या जागेसाठी आग्रही असल्याचं कळतंय। तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची खेरवे यांनी काल भेट घेऊन जागा सोडण्यासाठी विनंती देखील केलेली आहे। आज या सगळ्याच संदर्भामध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे। राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि प्रहार या पक्षांची देखील तयारी सुरू असल्याचं सध्या दिसून येत आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, खरं तर एकीकडे बारामतीसाठी सुनेत्रा पवारांनी मातोश्रीवरती फोन केलेला होता आणि त्यानंतर आताची ही दुसरी बातमी, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। नेमकं काय सुरू आहे? आकांक्षा, आपण पाहतोय की दोन पोटनिवडणूक आहे, त्यामध्ये बारामती आहे आणि राहुरीची विधानसभा आहे। या दोन्ही याच्यामध्ये पाहतोय की काँग्रेस आग्रही आहे, मात्र आता राहुरीसाठी शिवसेना ठाकरे गट सुद्धा आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। आणि कालच्या बैठका सुद्धा राहुरीमध्ये आणि बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी झालेल्या पाहायला मिळतात। आपण पाहतोय की मध्ये ठाकरेंच्या शिवसेना मागणी केलेली आहे। त्यांचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे हे स्वतः जे आहे ते त्या ठिकाणी आग्रही आहेत की मी ही जागा लढणार आहे। त्यामुळे काल त्यांनी बाळासाहेब थोरातांची भेट घेतल्यानंतर आता मातोश्रीवरती ते पोहोचलेले आहेत आणि राहुरीची पोटनिवडणूक जी आहे त्यासाठी मला सीट मिळावा यासाठी रावसाहेब खेवरे आग्रही आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की मातोश्रीवरून नेमका काय सिग्नल मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर महाविकास आघाडी असताना आता दोन जागा आहेत। एक जागेवरती आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरद पवार गटाने बारामतीमध्ये साठी स्पष्ट नकार दिलेला आहे। काँग्रेस मात्र त्या ठिकाणी आग्रही आहे। त्यामुळे जर शिवसेना ठाकरे गट बारामती सोडणार असेल तर साहजिकच आहे राहुरीसाठी ही जागा काँग्रेस त्यांना सोडू शकते आणि बारामतीसाठी जी आहे ते काँग्रेस सोडू शकते। मात्र आपण पाहतोय की कुठेतरी जे काही बिनविरोध निवडणूक आहे ती होण्याची शक्यता वाटत नाहीये, कारण आपण पाहतोय का राहुरीमध्ये शिवसेना काँग्रेस सोबतच वंचित सुद्धा आग्रही आहे, प्रहारचा पक्ष सुद्धा आग्रही आहे। त्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण आग्रही असल्यामुळे तिथली निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। आणि दुसरं आपण पाहतोय की त्या ठिकाणी प्राजक्त तनपुरे हे सुद्धा आग्रही होते, मात्र त्यांचं सुद्धा अद्यापर्यंत जे आहे ते कुठेही फायनल झालेलं नाही, तळ्यात पाहायला मिळते। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची सुद्धा काय नेमकी भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दोन्ही जागांवरती महाविकास आघाडीची समीकरणं नेमकी काय ठरतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याकडे काय बैठक होणार आहे त्यामध्ये नेमकं काय होतंय हे आता पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी, त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद राजू या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।